नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात महत्त्वाची माहिती 27 एप्रिलची अपडेट आहे. पाहू शकता बघा, 27 एप्रिलची अपडेट. ज्या पैशांची एप्रिलच्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत, तर त्या एप्रिलच्या पैशांच्या संदर्भात, एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. पाहू शकता बघा, सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी. 10वा प्लस 11वा हप्ता एकत्र. बघा, 10वा आणि 11वा हप्ता तुम्हाला एकत्र मिळणार, त्याविषयीची सर्वात मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट असणार आहे. त्यामुळे सर्व महिलांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा. बघा, थेट 3,000 रुपये जमा होतील तुम्हाला, थेट तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जे आहेत ते जमा होतील, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 1,500 रुपये न येता थेट तुम्हाला 3,000 रुपये येतील, त्याविषयीचीच महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त आणि आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी. बहुतेक दिवसांपासून तुम्ही वाट पाहतायत एप्रिलच्या हप्त्या, तर त्या एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. सोबतच तुम्हाला थेट 3,000 रुपये वाटप होतील, त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे की कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने शेअर करायचा आहे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेअर करायचा आहे. अतिशय जबरदस्त दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय जबरदस्त दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिलांनी हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो, तर या व्हिडिओमध्ये पण जी काही माहिती आहे ती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे. बघा, लाडकी बहीण योजना गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. सर्वात महत्त्वाची, सर्वात लोकप्रिय योजना आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण गेलो तरी देखील आपल्याला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते. महाराष्ट्रात कुणीही नातेवाईक तुमचे कुठल्याही कानाकोपऱ्यात राहत असेल तरी देखील तुम्ही फोनवर विचारू शकता. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सर्वांची चर्चा जोरदार सुरू आहे. लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात सर्व महिला भगिनी वाट पाहत आहेत. तर आता त्या संदर्भाची सर्वात मोठी आनंदाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली आहे. या योजनेचा लाभ गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून वितरित केला जात आहे. जर आपण पाहिलं तर बघा, सुरुवातीला जूनमध्ये तुम्हाला या ठिकाणी जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आली होती. जूनमध्ये अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली होती. नारी शक्ती दूत ॲपवर सर्वांनी या ठिकाणी अर्ज केले होते. तर ही लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय ठरलेली. यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 2.5 कोटी महिलांपेक्षा, 2.5 कोटी लाभार्थ्यांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी अर्ज केलेले होते, म्हणजेच महिलांनी अर्ज केले होते. त्यामध्ये आता काही महिला अपात्र झाल्या आहेत, काही महिला अपात्र झाल्या आहेत आणि काही महिला पात्र आहेत. त्यामुळे ज्या महिला पात्र आहेत त्यांना पैसे मिळतील, ज्या महिला अपात्र झाल्या आहेत त्यांचा लाभ आता या ठिकाणी बंद होणार आहे. आता पुढची अपडेट, जबरदस्त अपडेट आहे बघा, अतिशय महत्त्वाची माहिती. तर या योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्रात सुरू झालेली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वर्ष वयोगटातील राज्यातील विधवा, परित्यक्त्या, निराधार, विवाहित महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहे. जुलै महिन्यापासून या योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळत असून आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 9 हप्त्यांचा लाभ वितरित करण्यात आला. बघा, 9 हप्ते, एकूण 9 हप्त्यांचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे. आम्ही आपण आज सांगू इच्छितो की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे 6 महिने, 2024चे 6 महिने आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे 3 महिने, अशा 9 महिन्यांचा लाभ तुम्हाला दिला आहे. या कालावधीमधील एकूण 9 हप्ते पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आले. बघा, भरपूर महिलांना वाटतंय पैसे येणार नाहीत, पैसे येत नाही आहेत, बंद झालेले आहेत. तर बघा, लक्षात घ्या, 13,500 रुपये तुम्हाला सरकारने दिलेले आहेत की नाही, 13,500 रुपये तुम्हाला सरकारने दिलेले आहेत की नाही ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. खरं आहे की नाही? सर्वांना 13,500 रुपये दिले आहेत सरकारने. म्हणजे सरकार जे ते पैसे देत असतं, तरी पण तुम्हाला जर वाटत असेल की सरकार पैसे देत नाही आहे तर तुमचं सरासर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काही वेळा वाट पण पाहावी लागत असते निधीसाठी. सरकार तुम्हाला पैसे देतच असतं. बघा, 13,500 रुपये 9 हप्त्यांचे आतापर्यंत सरकारने वाटप केलेले आहेत. आता जर आपण पाहिलं तर बघा, 13,500 रुपयांचा लाभ जो आहे तो मिळालेला आहे आणि लाडक्या बहिणींना आता पुढील हप्त्याची आतुरता लागलेली आहे. बघा, पुढील हप्ता एप्रिल महिन्याचा लाभ कधी मिळणार हा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित होत आहे, लाडक्या बहिणींकडून उपस्थित होत आहे. असा प्रश्न उपस्थित होत असतानाच एक आनंदाची बातमी, अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची बातमी, आनंदाची बातमी, मोठी खुशखबर समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार
लाडक्या बहिणींना आता 1500 नाही तर 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. कारण की लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांचे पैसे सोबतच जमा होऊ शकतात अशी शक्यता मीडिया रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आलेली आहे. बघा, शक्यता आहे, अशी शक्यता आहे की दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र मिळतील. म्हणजेच एप्रिलचा पण हप्ता, एप्रिल प्लस मेचा हप्ता, दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र मिळतील अशी शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आहे. एप्रिल आणि मे दोघांचे हप्ते सोबतच. बघा, खरं तर एप्रिल महिना संपण्यास आता फक्त 6 दिवसांचाच काळ शिल्लक राहील. यामुळे सध्या एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांचा लाभ सोबतच मिळणार की काय अशा चर्चांनी जोर पकडलेला आहे. फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचा हप्ता मार्च महिन्यात एकाच वेळी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. बघा, लक्षात घ्या, जर आपण पाहिलं तर फेब्रुवारीमध्ये तुम्हाला हप्ता आला नव्हता, म्हणून मार्चमध्ये तुम्हाला फेब्रुवारीचा पण आणि मार्चचा पण हप्ता दोन्ही हप्ते एकत्र दिले होते. 8 मार्चला सुरुवात झाली होती. बघा, 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून फडणवीस सरकारने राज्यातील महिलांना फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे पैसे 3000 रुपये वितरित केलेले होते. फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये जमा झाला नाही, यामुळे मार्च महिन्यात दोन्ही महिन्यांचे पैसे जमा करण्यात आले आणि अशीच परिस्थिती आता पुन्हा एकदा तयार होताना दिसते. पुन्हा एकदा तशीच परिस्थिती तयार होते एप्रिलमध्ये. बघा, आता एप्रिल महिना संपण्यास आपण जर पाहिलं तर फक्त काही दिवसांचाच काळ शिल्लक आहे आणि यामुळे एप्रिल महिन्याचे पैसे एप्रिल महिन्यात न देता मे महिन्यात दोन्ही महिन्यांचा लाभ दिला जाऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये होतोय. जर समजा एप्रिलमध्ये तुमचा हप्ता आलाच नाही, जर आपण आता पाहिलं तर आज 27 एप्रिल आहे, 27 एप्रिल आहे, 30 एप्रिलपर्यंत ह्या ठिकाणी म्हणजे जवळपास 3 ते 4 दिवस आता बाकी आहे. आज तर रविवार असल्यामुळे आज पैसे येणारच नाही आहे, पण उद्या सोमवार आहे. जर उद्या सोमवारी पैसे आले नाहीत तर बघा, ह्या ठिकाणी 3च दिवस उरलेले राहतील. 3 दिवसात जर पैसे आले नाही तर एप्रिल गेला म्हणजे तुमचे मे महिन्यातच त्या ठिकाणी दोन्ही पैसे येतील. म्हणजेच काय, तर 10वा हप्ता पण प्लस 11वा हप्ता पण एकत्र मिळू शकतो अशी शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे, परिस्थिती निर्माण झाली आहे आणि मीडिया रिपोर्टमध्ये तसा दावा पण होतोय. तथापि नुकत्याच काही दिवसांपूर्वी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना महिना संपण्याआधीच एप्रिलचा लाभ देऊ असे आश्वासन दिलेले आहे. यामुळे सरकार अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एप्रिल महिन्याचा लाभ महिलांना देऊ शकते असे बोलले जात आहे. यावर्षी अक्षय तृतीया 30 एप्रिलला आहे. बघा, अक्षय तृतीया 30 एप्रिलला आहे. मात्र आता एप्रिल महिना संपण्यास फक्त 6 दिवसांचाच काळ शिल्लक राहिला असल्याने एप्रिलचा हप्ता लांबण्याची शक्यता आहे आणि एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांचा हप्ता सोबतच जमा होऊ शकतो असा सुद्धा दावा केला जात आहे. बघा, एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांचा हप्ता जो आहे तो एकत्र जमा होऊ शकतो असा सुद्धा दावा केला जात आहे. असे झाल्यास लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मे या 2 महिन्यांचे प्रत्येकी 1500 रुपयेप्रमाणे 3000 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच पुन्हा एकदा तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे ते 3000 रुपये जमा होणार आहेत. त्याविषयीचीच अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली. बघा, आता जर आपण पाहिलं तर फेब्रुवारीमध्ये पैसे आले नव्हते, तसेच जर एप्रिलमध्ये पैसे आले नाही, एप्रिलमध्ये जर पैसे आले नाही तर हेच पैसे तुम्हाला मेमध्ये दोन्ही हप्ते मिळतील. म्हणजेच एप्रिलचा पण आणि मेचा पण असे 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील. सर्वात महत्त्वाची माहिती होती, अतिशय जबरदस्त अपडेट आपण आता पाहिली. आता बघा, साड्या वाटपाच्या संदर्भात पण महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी सुरू झालेला आहे. बघा, तर पाहू शकता. बघा, वणी राज्य शासनाने होळी सणानिमित्त अंत्योदय गटातील लाडक्या बहिणींना मोफत साड्या देण्याची घोषणा केली होती. मात्र होळी आणि गुढीपाडवा सण होऊन 1 महिना उलटून गेला तरीही दिंडोरी व पेठ तालुक्यातील लाभार्थींच्या हाती अद्याप साड्या पोहोचल्या नव्हत्या. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी अजून तुमच्या साड्या आलेल्या नाही आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. ज्यांना ज्यांना साड्या मिळाल्या नाहीत त्यांनी साड्या मिळाल्या नाहीत लिहून पाठवायचे, ज्यांना साड्या पाहिजेत किंवा मिळाल्या आहेत त्यांनी हो लिहून पाठवायचे. त्यामुळे ही योजना अक्षय तृतीयेला प्रत्यक्षात उतरणार आहे. बघा, राज्य शासनाने स्वस्त धान्य दुकानामार्फत अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साड्या वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने तयारी केली होती. दिंडोरी तालुक्यातील 13,127 लाभार्थींसाठी साड्या 8 एप्रिल रोजी तालुका गोदामात त्या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. म्हणजे साड्या ज्या आहेत त्या आता ह्या ठिकाणी वाटप केल्या जाणार आहेत. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.